मांजर ना आमच्या दररोज अंगणात येतं फिरायला. या त्याला भारी वाटतं ना फिरायला. बघा मांजर लय भारी. हो हो, आईचं उपीट मधलं शेंगदाणा करपलंय. कसं करपलं बघू. करपलं की ग ते तरंगायला लागले. ठीक आहे सगळं ओले झार झाले. बसतोय ती ठीक आहे. अरे आता काय वाळत नाही लवकर. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 29 जून 2026. आता वाजले ते 8. आता देवाला फुलं घालायची ती. आता ही गुलाब लय दिवस झालं तोडलंच नाही. उगाच वाळून जाण्यापेक्षा आपलं देवाला घालतो. कारण की असंच ठेवले की ते वाळून जाणार ना उन्हानं. आणि मी देवाला पांढरी फुलं घातली आहेत ह्याची, पण तरी पण ही गुलाब घालून येतो. कारण की ही असं ठेवलं का नाही वाळून जाणार उन्हात. ऊन असलं तर वाळणार, नाहीतर नाही. ही 2च फुलं काढतो. कारण की राहुल बोंबलेलं परत काढली फुलं. ते म्हणणार कोणी काढली फुलं, त्यामुळं 2च फुलं काढली. काय करायलास? आईचं चालले उपीट करायचं. हे काय उपीट, शेवळ्याचं उपीट करायला लागले. कांदा, मिरची, कढीपत्ता. हे गुलाब काढले पद्धत. गुलाब घालतोय देवाला. हे काय देवपूजा झाल्या मी पांढरे फुलं घालते. हा सगळी पांढरे फुलं घातलेत देवाला. तर मला माहीतच आहे दररोज देवपूजा करतोय मी. आता हे 2च काढल्यात, बाकीचे नाही काढले. परत तो राहुल वरडणार. कोणाला घालू? घाल बरं. आणि अन्नपूर्णाला घाल. अन्नपूर्णा इथं एक घातलं डोंगराईला. तिकडे अन्नपूर्णाला घाल. इथं वय हे अन्नपूर्णाला घाल म्हणत्या. ते तांदळात आपण ठेवतो माहिती आहे का त्यांना. कसं घालायचं असं घालतो. असं कडेला ठेवलं बघा व्यवस्थित. आणि देवपूजा कशी व्यवस्थित केल्या बघा. हाय का एकदम भारी केलं ना. हो हो, आईचं उपीट मधलं शेंगदाणा करपलंय. कसं करपलं बघू. नाही एवढं ते करपलं सो. करपलं की ग ते तरंगायला लागले. अगं काळ किट्ट झाले. अगं ते काय हो खाताना टाकायचं. हे काय काळ किट्ट शेंगदाणे झाले ते. हो कसं काय करपवलीस ग. हे बाई हे बाई काळ किट्ट शेंगदाणे झाल्या बाई. हाय का असू दे आता. त्याला काय होते खायचं आहे ना. जरा झाले ना, उलट चांगलं लागते करपल्यावर शेंगदाणा. आहे का नाही. टाकू का शेवळ्या. ठीक आहे शेवळ्या पहिला भाजून घ्यायच्या असतात ना शेवळ्या. उपीट करायच्या अगोदर भाजून घेतलं का नाही भारी लागतं ना उपीट. काय जेव्हा खळा खळा उकळेल का नाही तेव्हाही टाकायचं शेवळ्या, म्हणजे चांगलं शिजतं या. हे काय उकळलंही चांगलं नाही. शेंगदाण करपलं आता कसं लागतंय उपीट काय माहित. तुझं लक्ष कुठं होतं. लय टाकलं नाही, 4 टाकले. पण ते आता 4च टाकलेत ना शेंगदाणं. 4 कुठं लय दिसायला लागली त्यात. केवढं आता ते शेंगदाणं काढू का बाहेर मग एक एक का असू दे. अगं ते खाताना कडू लागल असं वाटायलंय मला. तसंच गिळायचं. तसंच गिळायचं म्हणत्या काय. हे बघा उपीट तयार झालंय. फक्त एकच प्रॉब्लेम, शेंगदाणं करपलं. हे का सहज दिसतंय शेंगदाणं करपलं. इथं 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 आहे का. सांडग्याची भाजी केली बघ. काय केल्या. सांडगा. आबा एवढं बोला. अगं रस्सा बिस्सा आहे का नाही त्यात. सांडग्याची भाजी आहे ही. काय सांडग्याची भाजी केल्या आईनं. हे ह्या सांडग्याचं केल्या. तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलं बघा. हे वाळत आईनं सांडगं केलं ते त्याची भाजी केल्या. वांग्याची भाजी. ही वांग्याची भाजी रात्रीची आहे. गप्पे खोटं बोलत्यास. रात्री केल्या. आत्ता कुठे केली असता. सुका सांडगा केला. हा हा शिजते का नाही. मला उपीट खायचं आहे ग. हा पाणी आटले बोलतो. आई म्हणत्या पाणी आटले की बंद कर. आता मला गॅस पशीच थांबायला पाहिजे. आई आता बसल्या देवाजवळ. निवांत देवाचं नाव घेत. काय करायल्यास. काय नाही अगं फुलं घातलेली कशाला काढाल्यास.
काढत नाही रे. ते अन्नपूर्णापाशी ठेवतात तिथंच ठेवलेले मी ग. मोगरा आहे. मोगराची फुलं आहेत ती. मोगराची नव्ही पांढरी. या फुलांचं नाव काय ग? जास्वंदी. या मोठ्या फुलांचं पांढरे आहे का? जास्वंदीच आहे वर मला. डोंगराला घातला नाही एक पण फुल. कुठं वर वे? ओहो वर राहिलं. एक फुल देतीस का त्यातलं वर घालतो? डबल कुठं आहे? दे. ओहो पडलं की ग. पडू दे काय. इथं वर फुल घातलं नाही डोंगराला ना, घाल. विसरलं. इथं घालायचंच विसरलं. बाळू मामाला घातला काय? हे पडणार ग. नाही पडत. घालतो घाल. मी घालतो मित्रांनो हे रोज. फुल मी रोज कसं घालते. घालायचं? हे फुल पडणार ना. हा नाही घालत. आईचं घाल फुल. असं घातलं बा. असं थोडंसं. इथंच विसरलं तेवढं फुलं घालायची. बाकी सगळीकडे फुलं घातलेली. आई उपीट दे की. थांब जरा गारू दे रे. मित्रांनो आई ते दिलेल्या जाळ्या दिलेल्या पत्रोळ्या वाळत टाकायला लागल्या. ठीक आहे. सगळ्या पत्रोळ्या आहे द्या. आहे का? लय दिवस झाला आणून. तुम्हाला ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं बघा पत्रोळ्या आणलेल्या जाळायला. पाक अशा पावसानं वल्या झाल्यात ना त्यामुळं आई वाळत टाकायला लागल्या. ठीक आहे. पाक वल्या झार झाले त्या गट्टा आहे काय भिजले सगळे. हे असं सुट्ट करून टाकायला लागणार. तेव्हा ती पत्रोळ्या वाळतील आहे का नाही? पसरून टाक असं. हे बघा अशा वाळत टाकले त्या. कारण की ती पसरून टाकलं तरच वाळणार ना. मग तेव्हा ती चुलीला पेटणार. हे असंच चुलीत घातल्यावर जळणार नाही. काय कसला किडा येऊ? काय हिरवागार किडा दिसतोय आहे का? हो आहे. तुम्हाला दिसते का बघा हो. ओहो असल्या किड्याची लई भ्या वाटते मला. ही मांजर ना आमच्या दररोज अंगणात येतं फिरायला. या त्याला भारी वाटतं ना फिरायला. बघा ही मांजर लय भारी. बघा हे त्याला जरा जवळ गेलं का नाही पळून घेते. बघा त्याला असं आतमध्ये फिरायला लई भारी वाटते. कुठे गेलं बघा या शोगाई आहे का? काळ किट्ट आहे. तोंडाला आणि पायालाच तेवढं पांढरं आहे. आहे का? लय दिवस झाले मांजर आहे. जेव्हा हे बारकवतं नाही तेव्हापासून इथं मांजर आहे. म्हणजे कमीत कमी 1 वर्ष झालं इथं आहे. असं त्याला फिरायला भारी वाटतं ना आतमध्ये त्यामुळं बसते. या हवा कॅमेरा जवळ केला तरी भेट नाही का? गेलं पळून. कसं वाकून बघतं या. आई आल्या त्या उपीट द्यायला लागल्या मला. बंद कर. जरा दे मला लय नको. तू घे मागं थांब जरा. मला हे घालायचं अजून. तुझं तू घे म्हणते. पाणी घे. नाही तर माझं मी घेतो राहू दे. का कढईत खातो मग मी. खराबले शेंगदाणे खाऊ नको ते. सांगतोय करपलं बघू काय होते करपल्यावर खाल्ल्यावर. कढईत लागायला लागले. तिथं लक्ष नव्हतं ना आता. म्हणजे कधी करपत नाहीत शेंगदाणं म्हणजे उपीटामध्ये टाकल्यावर. आज पहिल्यांदा करपल्यात. खा. आता थोडं पिलटीत घेतो आणि खातो. शेंगदाणं बाजूला काढतो. मित्रांनो आत्ता आलो एक कामावरनं आणि कामावरनं ती पण मी भिजत आलो या. म्हणजे एवढा मोठा पाऊस नाही. फक्त बारीक पाऊस यायला लागला आहे. म्हणजे सकाळ जर पाऊस नव्हता. आत्ता मग अशी 6:30ला चालू झाला आहे पाऊस. ते अजून बारीक पाऊस यायला लागला आहे का? सगळं भिजायला लागलो मी. ज्या मी मोबाईलने शूट करतो नाही तो पण मोबाईल भिजायला लागला आहे. आणि हातरून पण सगळे भिजले. ठीक आहे. सगळं ओले झार झाले. बसतोय ती. ठीक आहे. अरे आता काय वाळत नाही लवकर. ही पण झाकून कसं ठेवलं आहे बघा की पप्पांनी. भिजते म्हणून सगळं खाली ठेवलं आहे झाकून. नेमकं काय ठेवलं आहे झाकून मला काय कळलं ना. हां हे झाकून ठेवले. मिरच्या डाळी हे ते पप्पा वाळत टाकते ना माहिती आहे का? ते झाकून ठेवले भिजू नये म्हणून. कशी आहे पप्पांची आयडिया? अशी आहे. सगळं पाणी कागदावर पडलं आहे का वरच्यावर. सगळं भिजले. फक्त एवढीच जागा भिजली नाही. एक कोपऱ्यातली आहे का एवढीच वाळकी जागा आहे. बाकीचं सगळं भिजलं इथलं. आता आईनं काय आज जेवण केली नाही. म्हणजे जेवण केल्या ठीक आहे
जो पांढरा भात असतो माहिती आहे का, त्याचं हळद चटणी टाकून मसाले भात केला आहे, कढीपत्ता टाकून आहे का ह्याचा. आणि आमटी काय आज केली नाही. आमटी ही काय नाही, ही सकाळची आमटी आहे. आमटी एकानं दिल्या ना आम्हाला, किती गेली आमटी, लाल बटाट्याची आमटी आहे का बाई, बटाट्याची आमटी आहे. म्हणजे आईला तिथं शेजारच्यांनी दिल्या ना, त्यांच्यात जास्त झालेली आमटी, ती म्हणलीत घेऊन जा आमटी. मग आईनं मग अशी आणली बटाट्याची आमटी. त्यामुळं आईनं काय आमटी केली नाही, नुसता भातच केला आहे फोडणीचा. आणि ह्यो पण आहे सकाळचा भात उरलेला पांढरा. त्यामुळं काय आज आमटी केली नाही, नुसता भातच केला आहे. मग तेवढंच आल्यावर खाल्लो. मित्रांनो, मला आले आता झोप, कारण की डोळं झाकायला लागलेत ना, आणि दिवसभर काम करून करून कंटाळा पण लय आला आहे. चला आता तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.